नमस्कार. आज आपण इयत्ता 7वी सायन्समध्ये टॉपिक नंबर 8मधील स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी यापूर्वी आपण 2 व्हिडिओमध्ये हाऊ टू जनरेट इलेक्ट्रिक चार्ज आणि फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी, हाऊ टू क्रिएट फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी हे पाहिलेलं होतं. आज आपण इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक चार्ज, जनरेशन ऑफ इलेक्ट्रिक चार्ज पाहिलेला आहे, विद्युत प्रभाराची निर्मिती आणि आपण हा विद्युत प्रभार कसा निर्माण करायचा हे पण पाहिलेलं आहे आणि विद्युत प्रभाराचे परिणाम काय होतात तर ते आपण पाहणार आहोत. त्याच्या अगोदर आपल्याला एक छोटासा प्रयोग करून बघायचा आहे. इथे दिलेला आहे, कीप अ पेन ट्यूबलाइट इन अ डार्क प्लेस, रब इट व्हिगरसली विथ अ थिन पॉलिथिन बॅग. व्हॉट हॅपनड? फाय. गेलेली एक ट्यूबलाईट आहे की जी अंधाऱ्या ठिकाणी ठेवायची आणि तिला जोरजोरात प्लास्टिकच्या पिशवीनं घासायचं. मग काय होतं तर त्याच्यामध्ये कोणकोणते चार्ज निर्माण होते हे आपल्याला पाहायचं आहे. त्यानंतर दुसरा प्रयोग आहे, फेन अँड अनचार्जड ॲल्युमिनियम बॉल. प्रभाररहित ॲल्युमिनियमच्या बॉलजवळ इज ब्रॉट नियर अ निगेटिव्हली चार्जड बलून. निगेटिव्हली चार्ज बलून म्हणजे त्या फुग्यामध्ये घर्षण, परावर्तन घडवून आणलेलं आहे, घर्षण झालेलं आहे, त्याचा पॉझिटिव्ह चार्ज निघून गेलेला आहे. तर अशा वेळेस काय घडून येईल? ॲल्युमिनियम बॉल आहे हा अनचार्ज आहे, परंतु निगेटिव्हली चार्ज बलून आहे म्हणजे तो बलून चार्ज केलेला आहे. ॲज शोन इन द फिगर ए, आकृती ए मध्ये आपल्याला इथं दिसत आहे की ॲल्युमिनियमची गोळी आणि फुगा एकमेकांच्या जवळ आलेल्या आहेत. ॲज शोन इन द फिगर, अँड अपोजिट चार्ज इज जनरेटेड इन अदर ऑब्जेक्ट बाय इंडक्शन. इंडक्शन म्हणजे परावर्तन. प्रवर्तनामुळे दुसऱ्या वस्तूमध्ये विरुद्ध प्रभार निर्माण झालेला आहे. अशा वेळेस बोथ ऑब्जेक्ट गेट अट्रॅक्टेड टू इच अदर, आणि ह्या दोन्ही वस्तू ह्या एकमेकाकडं आकर्षित झालेल्या आहेत. ॲल्युमिनियम बॉलमध्ये पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि बलूनमध्ये हा निगेटिव्ह चार्ज आहे. डिफरंट चार्जेस अट्रॅक्ट इच अदर. आता फिगर बी मध्ये पाहूयात काय दाखवते. ऑन टचिंग बोथ ऑब्जेक्ट्स बिकम सिमिलरली चार्जड. बलून आणि ॲल्युमिनियमची गोळी जेव्हा एकमेकाच्या जवळ येते त्यावेळेस त्यांच्यामध्ये काय होतं, बलूनमधला सगळाच पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्ज निघून जातो आणि ॲल्युमिनियमच्या गोळीमधला पॉझिटिव्ह चार्ज इकडं ट्रान्सफर झालेला आहे. ॲज सीन इन द फिगर, लाईक चार्जेस रिपल इच अदर. आणि आकृती क्रमांक 3 मध्ये लाईक चार्जेस जे आहेत ते एकमेकाला परावर्तित करतात. डिफरंट चार्जेस अट्रॅक्ट्स इच अदर, लाईक चार्जेस रिपल इच अदर. आता आपण इथं पाहूयात गोल्ड लीफ इलेक्ट्रोस्कोप, सुवर्णपत्र विद्युतदर्श. दिस इज अ सिम्पल डिव्हाइस टू डिटेक्ट इलेक्ट्रिक चार्ज ऑन ॲन ऑब्जेक्ट. हे वस्तूवरील विद्युत प्रभार ओळखण्याचं, विद्युत प्रभार म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आहे का निगेटिव्ह चार्ज आहे हे ओळखण्याचं एक साधन आहे, उपकरण आहे. दिस इज अ सिम्पल डिव्हाइस ऑफ इलेक्ट्रोस्कोप टू आयडेंटिफाय whether an electric charge is on any body. इथं आपल्याला एक आकृती दिसत आहे. ह्या आकृतीमध्ये एबोनाईटचा दांडा, मेटल डिस्क, कॉर्क स्टॉपर, कॉपर रॉड आणि गोल्ड लीव्स, सुवर्ण पत्र. कॉपर रॉड म्हणजे तांब्याचा
एक दांडा दिसत आहे. अशा प्रकारे ह्या आकृतीची रचना असते. तर कन्स्ट्रक्शन ऑफ इलेक्ट्रोस्कोप, कन्स्ट्रक्शन म्हणजे रचना कशी आहे. An electroscope is a simple device to identify if there is any electric charge on a body. There is a metal disc or ball attached to one end of the rod. Metal disc attached to one end of the rod. This rod is made up of copper or aluminium. This rod is made up of copper or aluminium. To the other end of the rod, rod attached to thin metal lugs. Rod attached to thin metal lugs. दांड्याच्या एका बाजूला मेटल डिस्क बसवलेली आहे आणि एका बाजूला हे टू थिन मेटल ल्यूज, धातूची पानं बसवलेली आहेत. These leaves are also called gold leaves. They are very sensitive. The end of the copper rod with the leaves inside the flask, while the end of the metal disc is outer of the flask. आणि इथं एक बूच बसवलेलं असतं प्लास्टिकचं. अशा प्रकारे ह्याचं काय आहे, कन्स्ट्रक्शन आहे, त्याची रचना आहे. परीक्षेमध्ये आपल्याला विचारलं जातं डिस्क्राईब द कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शनच्या पुढं वर्किंग प्रश्न असतो. वर्किंग ऑफ द इलेक्ट्रोस्कोप, ह्याचं कार्य कशा प्रकारे चालतं. इफ द ग्लास रॉड और ebonite rod is not rubbed against any other. जर कुठल्याही पदार्थावर, वस्तूवर जर हा ग्लास रॉड किंवा एबोनाईटचा जर दांडा घासला नाही तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा चार्ज निर्माण होत नाही. इफ ग्लास or ebonite rod do not have any charge and touch to the metal disc of electroscope, the gold leaves inside the electroscope remain closed. ही जी आतली सुवर्णपत्र आहेत ती ही बंद स्थितीत राहतात. जर त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा चार्ज नसेल, कशावरती, एबोनाईटच्या दांड्यावरती जर कुठल्याही प्रकारचा चार्ज नसेल तर ते दोन्ही गोल्ड लीव्ज आहेत, सुवर्णपत्र आहेत, ती बंद स्थितीमध्ये राहतात. व्हेन ग्लास रॉड इज रब्ड ओव्हर सिल्क क्लॉथ, it comes in contact with metal disc, the leaves fly apart. सुवर्णपत्र विद्युतदर्शी आहे, ती पानं एकमेकांपासून दूर जातात. Because it develops a negative charge. If the charged bodies are touched with the metal disc of electroscope, like charges develop on the leaves and they repel each other. Due to this repulsion, they fly apart. इथं आपण मेटल डिस्कच्या गोल्ड लीव्हच्या ऐवजी ॲल्युमिनियम लीव्ज किंवा कॉपर लीव्ज, कोणतेही लीव्ज वापरू शकतो. जर प्रभार नसणारी वस्तू चकतीजवळ नेली तर पाने मिटलेलीच राहतात. पण समजा प्रभारित वस्तू जर चकतीजवळ नेली तर तिथं दोन्ही सजातीय ध्रुव निर्माण होतात आणि ह्या सजातीय ध्रुवामध्ये त्यांच्यामध्ये काय निर्माण होतात, सेम चार्ज निर्माण होतो आणि दे रिपल इच अदर. सेम चार्ज म्हटलं की सारख्या विद्युत प्रभारामध्ये प्रतिकर्षण घडून येतं आणि ते एकमेकांपासून दूर होतात. हाताने जर चकतीला स्पर्श केलं तर पाने जवळ येतात, कारण पानांमधील प्रभार हा स्पर्शामुळे आपल्या शरीरात जातो आणि पाने प्रभाररहित होतात. जर आपण हाताने ह्या वरच्या दांड्याला जर स्पर्श केला तर पानं काय होतात, एकमेकांच्या जवळ येतात, कारण त्याच्यामधील प्रभार हा निघून गेलेला असतो.
विद्युतदर्शी सोन्याऐवजी जर आपण धातूची पाने वापरली तर ती वापरता येतील का? हो. We can place leaves of aluminum. The metal that we used should be a good conductor of electricity. आपण जो धातू वापरणार आहे तो ऊर्जेचा चांगला सुवाहक असला पाहिजे. It should be malleable so that it can be converted into a thin sheet. त्याच्यामध्ये तन्यता हा गुणधर्म असला पाहिजे तरच त्याचे ठोकून पातळ पत्रे तयार करता येतात. अशाच प्रकारे सायंटिस्ट बेंजामिन फ्रॉकलिन इन द इयर 1752 बेंजामिन फ्रॉकलिन conducted an experiment of flying a kite with son William. त्याचा मुलगा विल्यमसोबत तो पतंग उडवण्याचा एक प्रयोग तयार केला आणि त्यांनी पतंगासाठी काय केलं? द काईट वॉज मेड युजिंग सिल्क क्लॉथ, देवदार वूड अँड मेटल वायर. हा पतंग बनवण्यासाठी त्यांनी एक रेशमी कापड, देवदार झाडाचे लाकूड आणि धातूची तार वापरली. धातूची तार अशा प्रकारे जोडली की तिचे एक टोक पतंगाच्या वरच्या बाजूला आणि दुसरे टोक पतंगाच्या दोरीशी जोडले जाईल. आणि ज्या दिवशी आकाशात विजा चमकत होत्या त्या दिवशी त्यानं तो पतंग उडवायचं ठरवलं. There was lightning in the sky on the day they flew kite. When metal wire touched to the clouds. जेव्हा पतंग उंच आकाशात जात होता त्यावेळेस त्याला जी धातूची तार जोडलेली होती ती काय होत होती? ढगांना घासत होती. द इलेक्ट्रिक चार्ज गॉट ट्रान्सफर्ड फ्रॉम द क्लाउड्स अप टू दी काईट. आणि पतंगाची तार ढगांना स्पर्श केल्यामुळे विद्युत प्रभार ढगातून पतंगामध्ये स्थानांतरित झाला. त्यावेळी देन लूज स्ट्रिंग ऑफ काईट बिकम taut and electric charge recharged to the earth through the string. आणि पतंगाची जी दोरी लूज होती ती एकदम अशी ताठ झाली आणि त्या पतंगाच्या दोरीतून जमिनीपर्यंत विद्युत प्रभार पोचला आणि दोरीचा स्पर्श जमिनीला होताच ठिणगी उडाली. वीज हे a spark was seen when string touched to the earth. Thus he showed that lightning is a form of electric charge. म्हणजे वीज सुद्धा एक विद्युत प्रभाराचं रूप आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी पतंगाचा वापर करून ते सिद्ध करून दाखवलं. आता आपण गोल्ड लिफ्टचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग पाहिलेलं आहे. त्याचबरोबर ॲटमॉस्फिअरिक इलेक्ट्रिक चार्ज, वातावरणामध्ये कशा प्रकारचा विद्युत प्रभार असतो हे थोडक्यात पाहूया. वातावरणामधील विद्युत प्रभार. We have experienced that clouds, thunder and lightning. Some we hear or read that lightning struck a tree or a building and some place or animals were killed. How does this happen? How can we prevent such injury or death? आपण आकाशामध्ये ढग, मेघगर्जना, विजा चमकणे हे प्रकार पाहिलेले आहे. किंवा कधी कधी झाडावर वीज पडली, इमारतीवर वीज पडून लोकांचा, जनावरांचा मृत्यू झाला. मग हे कसे घडते आणि हे घडू नये म्हणून आपण काय केलं पाहिजे? What is that actually happens when there is a lightning in the sky and what lightning strike the earth? जमिनीवर वीज पडते म्हणजे काय होते आणि आकाशात वीज चमकते म्हणजे नेमकं काय होते? जेव्हा पाऊस पडत असतो त्यावेळेस दोन ढग एकमेकांना घासतात त्यावेळेस वीज निर्मिती होते. When air and clouds rub against each other in the sky. When
air and clouds rub against each other in the sky, the upper part of some clouds on the upper side becomes positively charged and lower sides become negatively charged. जेव्हा आकाशात ढग आणि हवा एकमेकांना घासले जाते तेव्हा वर असणारे ढग हे पॉझिटिव्ह चार्ज असतात आणि खाली असणारे ढग हे ऋण प्रभारित असतात. The science behind lightning and lightning strike is completed. Let us therefore consider a cloud in the sky with negatively charged base above a plain ground. वीज चमकणे आणि पडणे यामागे विज्ञान आहे आणि हे विज्ञान आपण सपाट जमिनीवरील आकाशातील ऋणप्रभारित तळ असलेल्या ढगांचा विचार करून पाहूया. When this negative charge on the bottom of the cloud becomes much larger than the charge on the ground, it strikes falling towards the ground in stages. This happens very fast in much less than a second, and heat, light and sound energy are produced along with the electric current. जेव्हा ढगाच्या तळाचा ऋणप्रभार जमिनीवरील प्रभारापेक्षा खूप जास्त होतो तेव्हा टप्प्याटप्प्याने ऋणप्रभार जमिनीकडे खाली खाली येतो. अतिशय जलद 1 सेकंदापेक्षाही कमी वेळात ही घटना घडते. त्यावेळेस उष्णता, प्रकाश आणि ध्वनी ऊर्जा हे आपल्याला दिसून येतात. आपल्याला आकाशामध्ये अगोदर वीज चमकलेली दिसते आणि नंतर ढगांचा गडगडाट झालेला दिसतो. प्रकाशाचा वेग हा ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त आहे. अशा प्रकारे आज आपण इथं फक्त लाईटनिंग म्हणजे वीज चमकणे, लाईटनिंग स्ट्राईक पुढच्या तासाला पाहणार आहोत. आपण इथंपर्यंतच पाहिलेलं आहे, लाईटनिंगपर्यंतच. ॲटमॉस्फिअरिक इलेक्ट्रिक चार्ज, वातावरणातील विद्युत प्रभार, कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ गोल्ड लिप इलेक्ट्रोस्कोप पाहिलेला आहे. इथंपर्यंतच वाचून बघा. राहिलेला उर्वरित पाठ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर या पाठामधील अवघड शब्द अगोदर लिहून काढा म्हणजे तुम्हाला अवघड शब्द लक्षात येतील.